स्ट्रायकरवरती फलंदाज रवी आणि नॉन स्ट्रायकरवरती धरम अशी ही जोडी आपण पाहतोय आघाडीची खाडे बी या संघाची. P1चं पहिले षटक असेल. राज येतोय, ज्या राजने सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. तो राज P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. राज ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, हा चेंडू लॉफ्ट केला, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होतोय. रवीची खेळी संपुष्टात. विकेटने सुरुवात केली जाते म्हाताडे संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आतिश, जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. रवी याचा प्रयत्न फसलाय आणि इथून मात्र पहिला विकेट कॅरी करून देतो राज पाटील. आतिश स्ट्रायकरवरती असेल. बॅटची कडा, इथून मात्र गॅपमध्ये चेंडू. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन करत असताना फलंदाज आतिशला आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना असेल. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ कोळेगाव संघाची फाईट बॅक करेल पुढच्या सामन्यामध्ये. इथून मात्र लेग बायच्या LBच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. बोल्ड आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विजय. ज्या विजयने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, तो विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना P1च्या षटकामध्ये राज पाटील. राजने चेंडू फेकले 3 आणि 3 चेंडूंवरती फक्त धावा दिल्या 2. P1च्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. या संघाचा बॅकबोन आपल्याला पाहायला मिळतोय राज पाटील. नवीन फलंदाज दाखल झाला विजय. स्ट्रायकरवरती असतील. उर्ध विकेटने हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. कोणती धाव इथून मात्र घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय राज पाटील. अजूनपर्यंत या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. दोन धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 धावा टीम प्रथम फलंदाजी करत असताना कार्डिफ या संघाची. अजूनही इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे 12 चेंडूंमध्ये इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल कार्डिफ या संघाला. धावांचं इथून मात्र डोंगर रचावं लागेल. माताडी संघाची फलंदाजी बघितली तर अतिशय चांगली आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज असेल धरम अलीमकर, जो आघाडीला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. धरम अलीमकरला चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रणव येतोय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. इनफिल्डच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय. एक क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. प्रणव सज्ज होतोय राऊंड विकेटने. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडूफेकी करत असताना शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. धरम अलीमकरचा प्रयत्न फसला जातो. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत मात्र लॉंग ऑफला एका टप्प्यावरती चेंडूवरती येतील, उचलून फेकी करतील. तोपर्यंत सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 3. धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना हा चेंडू अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडू जाईल त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. येतो हा संघर्षमय चौकार. याच फटक्यांची नितांत गरज आहे टीम कार्डिफ या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 7. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. विजयच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आणि धरम अलीमकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत संघर्ष करत असताना आक्रमकरित्याने खेळावं लागेल. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला नाही आहेत मात्र मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक जाईपर्यंत अवधी होतात 2 या धावसंख्येचा. 2 टीमची टोटल पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती. इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू, फलटच चेंडू फेकला होता. संधी होती या चेंडूवरती षटकार किंवा चौकार मारण्याची मात्र विजयने इथून मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
संधीचं सोनं करता आलं नाहीये. फलंदाज विजयला राऊंड विकेट. मात्र वेगाने बॅट फिरवली, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय. हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कार्डिबी या संघाची. आता मात्र 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूंमध्ये जर 14 ते अजून 15 धावा आल्या तर नक्कीच फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर प्रणवने 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये राजने 2 धावा खर्च करत असताना एक फलंदाज त्याने बाद केला. 2 फलंदाज त्याने बाद केले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. हा चेंडू इथून मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन मारून क्षेत्ररक्षक येतोय. 1च धाव असेल या चेंडूवरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रदीप. धरम अलिमकर आणि विजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. हा चेंडू इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे, नो बॉल. आणि क्षेत्ररक्षक इथून मात्र आहे तोपर्यंत तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. तीन प्लस 1 एकूण या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4ने टीमची टोटल पुढे सरकेल वेगाने. 20 धावा धाव फलकावरती. 20 धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट. तर मात्र यॉक लाईनचा चेंडू फेकला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत राज. 1च धाव मिळेल या चेंडूवरती. सिंगल डबलच्या साहाय्याने पुढे वाटचाल करत असताना टीम कार्डिबी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार चौकार खेचावे लागतील. या संघांमधून जो संघ सामना जिंकेल तो संघ कोळेगाव संघाशी फाईट करेल. स्ट्रायकिंग वरती विजय. डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रदीप. हा चेंडू इथून मात्र लेफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू षटकार. षटकार आणि धावसंख्या पुढे सरकेल 28 धावा. 27 धावा. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. याच फटक्याची नितांत गरज आहे कार्डिबी या संघाला. आणि तशाच पद्धतीने इथून मात्र फटकेबाजी करत असताना पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार येतोय विजयच्या बॅट मधून. सहाने धावसंख्या पुढे सरकेल 33 धावा. 33. जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर नक्कीच षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल.
स्वर्गीय रतन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मच्छिंद्र पाटील यांच्याकडून जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाहायचं षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय का. मागच्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक कंप्लीट केली होती विजयने. मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे दुसरी षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय का नाही. हा चेंडू इथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत मात्र वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतो. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि 3 षटकांचा खेळ होते पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम म्हाताडी या संघापुढे. आदरणीय गोवर्धनजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राज आणि त्याच्या सोबतीला प्रणव. अडतीस धावसंख्येचं पाठलाग करायचंय टीम म्हाताडी या संघाला. अप्रतिम फटकेबाजी बघितली शेवटच्या षटकामध्ये. तब्बल 22 धावा कुठल्या प्रदीपच्या षटकामध्ये.
P1च्या पहिल्या षटकामध्ये येतो धरम हलीमकर. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला आतिश आणि लॉंग ऑनला इथून मात्र विजय पाहायला मिळतोय. तर 38 धावसंख्येचा पाठलाग डोळ्यासमोर घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रणव आणि राज स्ट्रायकिंगवरती असतील. प्रणव P1च्या पहिल्या षटकामध्ये येतोय धरम अलीमकर. मातार्डी विरुद्ध खार्डी असा सामना आपण पाहतोय. अर्ध विकेटने गोलंदाजी करतील धरम हलीमकर. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात होते सामन्याला. हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या साहाय्याने लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षक होते. दोन धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सांघिकाने स्वतःच खातं ओपन केलंय. धावसंख्या फलकावरती 2. इथून मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा. 1ने टीमची टोटल पुढे सरकेल 3 धावा. P1चं षटक सुरू आहे. इथून मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना धरम अलीमकर. स्ट्रायकिंगवरती फलंदाज असेल राज पाटील. इथून मात्र पंच सागर इशारा करतायत. हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. 1ने टीमची टोटल पुढे सरकेल 4 धावा धावफलकावरती. इथून मात्र अप्रतिम फटका मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी होत नाहीये. बिग विकेट डाऊन. खाडी संघाला मोठा झटका बसत असताना राज पाटील मैदानाच्या बाहेर. ज्या राज पाटील कडून पूर्ण संघाला अपेक्षा होत्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये लवकर मैदानाच्या बाहेर होतोय राज. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती 4. चांगली गोलंदाजी करत असताना धरम हलीमकर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू अप्रतिम फटका. चेंडूला फेकून देतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतो हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. रोहितने आल्या आल्या स्वागत केलंय. धरम अलीमकरचं षटकाराने खातं ओपन केलं जातोय रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. तेरा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम माताडी या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. स्ट्रायकिंग वरती रोहित ज्याने षटकार ठोकलाय मागच्या चेंडूवरती. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ होतोय. पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम माताडी या संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. बारा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम माताडी या संघाला. दुसऱ्या षटकामध्ये येतोय अतिश मात्र येतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल प्रणव. प्रणव आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्ध विकेट इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा. फलंदाज होतील बाद. बिग विकेट डाऊन. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. आदेश जातो मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. संघर्ष करावा लागेल. इथून मात्र धावा बांधवाव्या लागतील. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि इथून मात्र 11 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम माताडी या संघाला. रणनीती आखावी लागेल माताडी या संघाला. बॅटची इथून मात्र कडा होती. अवधी होता 1 या धावसंख्येचा. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते.
10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. आता मात्र कार्डिफ संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना 9 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. सामना इथून मात्र रफ अँड टफ पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू खेळत असताना एक धाव धावफलकावरती जॉईन केले जाईल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2च धावा आलेत. 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू इथून मात्र वेगाने चेंडू फेकी गेली होती. बॅटची कडा आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. नशिबाचा चौकार येत असताना माताडी संघाच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ होतो समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16. उर्वरित समीकरण शिल्लक आहे 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 6-22 समीकरण असेल. चला फिल्डिंग करून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं. टीम खाडीबीला विनंती असेल. सहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर वरती फलंदाज असेल रोहित. स्ट्रायकर वरती फलंदाज रोहित. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक 3. विकी जातोय मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम इथून मात्र गोलंदाजी केली आहे टीम खाडीबी या संघाने. आता मात्र प्रहार करणं फार गरजेचं असेल. 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. पुन्हा एकदा बॅटची काढा. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी सुद्धा प्रयत्न मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. आता मात्र उर्वरित समीकरण शिल्लक आहे 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 4-18चं समीकरण. 4 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील. 3 षटकार खेचावे लागतील म्हाताडे संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू मोठा फटका येतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय फलंदाज विकीच्या बॅट मधून. 26 धावा धावफलकावरती.
आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. माताडी विरुद्ध खार्डी. 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने एकदा पूर्ण केले जाते. क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आता मात्र इथून मात्र 3 धाबा पूर्ण केल्यात. 3 टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 29. 29 धाबा. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ इथून मात्र सेमीफायनलचा सामना खेळणार, माताडी की खार्डी, इथून मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. दोन चेंडू 9 धावसंख्येची गरज. आणि अशा पद्धतीने तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रोहित मैदानाच्या बाहेर होईल. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असेल. एक चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. कोळेगाव संघाचे कॅप्टन, विनंती असेल या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. कोळेगाव संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. इथून मात्र चेंडू हवे ते स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेलबाद होत आहेत. अशा पद्धतीने इथून मात्र माताडी संघ या स्पर्धेच्या बाहेर होतोय. हार्ड लक खार्डी संघ, अभिनंदन.